नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अनिल स्वागत करतो तुमचं शेतीचा डॉक्टर यूट्यूब चॅनल फेसबुकमध्ये. तर मित्रांनो, आज आपण समोरियन जे की क्रिस्टल क्रॉप प्रोटेक्शनने नवीन तणनाशक लॉन्च केलेलं आहे. नवीन म्हणजे त्याला नवीन म्हणता येणार नाही, जुने जे घटक आहेत त्याच्यामध्ये ॲडिशनल एक घटक ॲड करून जे काही क्युझोलोफॉफिथाइल येतं त्याचं थोडंसं पर्सेंटेज वाढून हे तणनाशक तयार केलेलं आहे. त्याचं नाव आहे समोरियन. त्याचे आता प्रति एकर डोस काय आहे, हे कुठल्या कुठल्या प्रकारचे तण आपले नियंत्रित करतं, वापरताना कुठल्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे आणि कोणत्या पिकात चालतं या संदर्भात सविस्तर माहिती आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये राहणार आहे. तर यामध्ये जो टेक्निकल घटक येतो तो क्युझोलोफॉफ इथाइल 3.6%, फेमोसॉफिन 12% आणि एमेझोथायपर 7%, म्हणजे 7% जवळपास एसी फॉर्म्युलेशनमध्ये असणारं टेक्निकल घटक असणार हे औषध आहे. हे सेम औषध बायर कंपनीनं पण त्यांना चाललेलं आहे. प्युपॉन नावानं बायर कंपनीचं येतं. सेम घटक आहेत, ते मिळालं तर त्याचा पण वापर तुम्ही करू शकता. दोन्हीमध्ये काय असा वेगळा बदल नाही आहे. तर जुनं जे अमोरा होतं त्या अमोरामध्ये 3% क्युझोलोफॉफ इथाइल होतं आणि 12% फेमोसॉफिन होतं. त्याच्यात काही प्रकारचे तण मित्रांनो जात होते, म्हणून त्यामध्ये एमेझोथायपर थोडासा ॲड केलेला आहे, जो की 7% एमेझोथायपरचं प्रमाण आहे. आणि प्रति एकरी ह्याचा 500 मिलीचा डोस आहे. आपल्याला प्रति एकरी 150 लिटर पाणी वापरणं आवश्यक असतं. बरेच शेतकरी पाणी कमी वापरतात, त्याच्यामुळे रिझल्ट आपल्याला मार बसत असतो. तुम्ही जेवढं पाण्याचं प्रमाण जास्त वापरताल तेवढं ते पिकालाही त्रास करणार नाही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, तण पण प्रॉपर मरतं. तुम्ही कमी पाण्यामध्ये जर फवारणी केली तर पिकावर त्याची स्कॉर्चिंग दिसते आणि तणांचा पण जे काय नियंत्रण होते ते चांगल्या प्रकारे होत नाही आणि ते परत आपल्याला त्रासदायक ठरतं. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, हे सोयाबीन पिरून साधारण 22 दिवसाचा झालेला सोयाबीन आहे मित्रांनो. 22 दिवस ओळखायचे कसे, तर हे डाळीचं जे पान असतं मित्रांनो, ह्या ठिकाणी पाहू शकता तुम्ही. हे जे डाळ असते ज्यावेळेस पिवळी होऊन डाळ गारायला चालू होते त्यावेळेस 25 दिवसाच्या पुढे त्यानं कालावधी क्रॉस केलेला असतो. हे आपलं ओळखण्याचं एक साधं सिंपल गणित आहे मित्रांनो. ह्या डाळीमध्ये जे काय अन्न आहे ते ह्या झाडाची पूर्ण प्रॉपर वाढ झालेली असते. हे डाळ ड्रॉप झाल्यानंतर जे काय आपण फर्टिलायझर व्यवस्थापन केलेलं आहे, खत व्यवस्थापन जे काय केलेलं आहे ते खत जमिनीच्या माध्यमातून, मुळीच्या माध्यमातून हे पीक वरती घेऊन त्याची स्वतःची काही वाढ करायला चालू करतं. तर तणनाशक फवारण्यासाठी हीच योग्य वेळ असते मित्रांनो, ज्यावेळेस तणाची स्टेज 2 ते 4 पानाची असते. तुम्ही या ठिकाणी बघू शकता तणाची स्टेज जी आहे एकदम लहान आहे. ह्या स्टेजमध्ये तणनाशक मारल्यानंतर त्याचे आपल्याला रिझल्ट सुंदर मिळतात. तुम्ही बघू शकता याच्यामध्ये शिपी, बऱ्याच प्रकारचं गवत, काँग्रेस, गाजर गवत वगैरे भरपूर प्रकारचं तण आहे. इचका, केना हे पण प्रकार याच्यामध्ये आहेत. तुम्ही या ठिकाणी बघू शकता हा केना आहे. आता ह्या स्टेजमध्ये असेल तर तो चांगल्या पद्धतीने व्यवस्थित नियंत्रित होतो. ह्याच्यापेक्षा जर मोठा केना झाला तर मरण्यामध्ये त्याचे आपल्याला अडथळे होतात. फवारणीचा जो योग्य कालावधी आहे ते 26 ते 27 दिवसाच्या आतमध्ये आपण तणनाशक फवारून घ्यायचं असतं. त्याच्या पुढं आपण तणनाशक फवारा गेलो त्याचे रिझल्ट आपल्याला प्रॉपर व्यवस्थित मिळत नाहीत. आता यात महत्त्वाचा मुद्दा, बऱ्याच शेतकऱ्यांना तणनाशकाचे रिझल्ट मिळतात. त्याच्या मागचे कारण मित्रांनो, की जे कंपनी प्रोटोकॉल काय दिलेले असतात, कंपनीनं वापरायचं कसं या संदर्भात नियमावली सादर केलेली असते. त्या बॉटलसोबत पण माहितीपत्रक येतं, तुम्ही ते वाचत नाहीत. तणाची स्टेज 2 ते 4 पानाची असताना आपल्याला वापरणं आवश्यक आहे. दुसरी गोष्ट महत्त्वाची, कोणत्या पिकात चालतं याचा विचार करणं आवश्यक आहे. हे समोरियन जे तणनाशक आहे हे फक्त सोयाबीन पिकामध्ये आणि भुईमूग पिकामध्ये चालतं. ह्याचा वापर तुम्ही जर तूर आंतरपीक असेल तर या पिकामध्ये तुम्ही करू शकत नाही. ते तुरीला प्रॉब्लेम करायला चालू करतं, कारण फेमोसॉफिन हा तुरीला त्रासदायक असणारा घटक आहे, त्यामुळे तूर आपली मारल्या जाते. आणि महत्त्वाचा दुसरा मुद्दा जो आहे, पाण्याचा पीएच बॅलन्स करून आपल्याला तणनाशकाची फवारणी करणं गरजेचं असतं. आपण तणनाशकासंदर्भात तर माहिती घेतच आहोत, फवारणी कशी करायची आहे आणि पाण्याचा पीएच आपण कसा बॅलन्स करतो या संदर्भात पण सविस्तर माहिती आपली पुढे राहणार आहे. तर फवारणीसाठी पाणी घेताना मित्रांनो महत्त्वाची आपल्याला काळजी काय घ्यायची असते, आपण जे पिण्यासाठी पाणी वापरतो तेच आपल्याला तणनाशक फवारणीसाठी वापरायला पाहिजे. जे पाणी पित नाहीत आपण ते पाणी फवारणीला चालत नाही, गढूळ पाणी घ्यायचं नाही. महत्त्वाचा दुसरा विषय, पाण्याचा पीएच बॅलन्स करणं आवश्यक आहे. तुम्ही साधं सिंपल जे आपल्या शेतामध्ये मोफतमध्ये लिंबू उपलब्ध असतात, प्रत्येक पंपामध्ये तुम्ही 1 लिंबाचा वापर करू शकता, जेणेकरून त्याचे रिझल्ट आपल्याला सर्वत्र मिळतात. सायट्रिक ॲसिडमुळे पाण्याचा चांगल्या पद्धतीने पीएच बॅलन्स होत असतो. औषधं कोणत्याही कंपनीच्या असू द्या, चुकीच्या पद्धतीने वापरल्यास किंवा पाण्याचा पीएच व्यवस्थित न बॅलन्स केल्यास आपल्याला त्याचे रिझल्ट मिळत नसतात, तर आपण त्या औषधाला नाव ठेवण्याची वेळ येते. तर औषध घेताना आपल्याला महत्त्वाची काळजी काय घ्यायची असते मित्रांनो, औषधाचं प्रमाण हे प्रति एकर प्रमाण असतं. आता बरे लोक पंपावर त्याला डिवाईड करतात. प्रति एकरी 150 लिटर पाणी जाणं मित्रांनो आवश्यक आहे. तुम्हाला तसं जर शक्य नसेल तर प्रति पंप 80 ते 90 मिली औषध आपल्याला घ्यायचं आहे आणि एकरी 6 ते 7 टाक्या तरी कमीत कमी आपल्याला फवारायचं, जेणेकरून 120 लिटरपर्यंत पाणी आपलं एकरी फवारलं जातं. जेवढं जास्त पाणी मित्रांनो फवारणी करताल तेवढं तुमचं बेनिफिट चांगला होतो. आपल्याला औषध तयार करताना तुम्ही पाहताय बकेटामध्ये आपल्याला लिंबू पिळून त्याच्यामध्येच औषधाचा प्रमाण आपल्याला टाकायचं आहे, जेणेकरून ते प्रॉपर मिक्स झालं पाहिजे. आणि हे पाणी आपल्याला नंतर फवाऱ्यामध्ये ओतायचं आहे, जेणेकरून त्याचं मिक्सिंग व्यवस्थित तयार होतं. आपण 20 लिटरचे 6 पंप प्रति एकर याप्रमाणे नियोजन करत आहोत, जेणेकरून आपल्याला रिझल्ट चांगले मिळतील आणि पिकावर स्कॉर्चिंग दिसणार नाही. औषध मिक्स करताना महत्त्वाची काळजी आपल्याला काय घ्यायची आहे, फवाऱ्यात औषध टाकताना दोन्ही पाणी एकत्र किंवा अर्ध पाणी टाकून आपल्याला मिक्स करायचं आहे, जेणेकरून पंपामध्ये टँक सोल्युशन चांगल्या पद्धतीने मिक्स होतं. बऱ्याच शेतकऱ्याची याच ठिकाणी मित्रांनो चूक होते, पाण्याचा पीएच बॅलन्स करत नाहीत किंवा औषध कसं मिक्स करायचं हे त्याला समजत नाही आणि परत औषध विक्रेत्याशी वाद होतात.
फवारणी करताना आपल्याला एस टी पेट्रोल पंप किंवा चार्जिंग पंपाच्या सहाय्याने फवारणी करायची आहे. एस टी पंप का वापरायचा मित्रांनो, तो काम लवकर उरकतं. चार्जिंग फवारांना खूप वेळ लागतो आणि मजुराची पण टंचाई असल्यामुळे आपल्याला एस टी पंप वापरणं खूप सोपं जातं. पाहिजे तेवढं पाणी आपण प्रति एकर फवारू शकतो आणि याच्यामध्ये कुठलंच गवत शिल्लक राहत नाही. प्रत्येक गवतावर ते पाणी पडलं जातं. कारण यामध्ये हाच महत्त्वाचा मुद्दा असतो की प्रत्येक गवतावर पाणी व्यवस्थितरित्या एकदम बारीक थेंबामध्ये पडवायला पाहिजे. जेवढ्या बारीक थेंबामध्ये पाणी पडेल तेवढे ते आपल्याला रिझल्ट सुंदर देत असतं. कारण जास्त जर पाणी असं जर पाणी जास्त जर गवतावर पडलं तर पाणी ते निसरून जातं आणि त्यावेळेस आपल्याला त्याचे रिझल्ट कमी मिळतात. फवारणी केलेलं पाणी पानावर एकदम फॉगच्या स्वरूपात थांबायला पाहिजे, जेणेकरून त्याचे रिझल्ट आपल्याला सर्वोत्तम मिळतात. याचे जे काही रिझल्ट मिळाल्यानंतरचा जो व्हिडिओ आहे तो आपण पुढील व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती असं देऊ. तो व्हिडिओ नक्की तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन पाहू शकता. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.